साकोली बस स्थानकाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या राजमाता जिजाऊ या नवीन बसचे लोकार्पण आज माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार नाना पटोळे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या नव्या बसमुळे साकोली परिसरातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लोकार्पण सोहळ्यावेळी नाना पटोळे यांनी बसचे पूजन करून हिरवा झेंडा दाखवत बसला मार्गस्थ केले. यावेळी त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी आधुनिक आणि सुविधायुक्त बसेसची संख्या वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर व गुणवत्तापूर्ण परिवहन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी नव्या बसचे स्वागत करत परिवहन विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. राजमाता जिजाऊ बसच्या समावेशामुळे साकोली आगाराच्या ताफ्यात आणखी एका आधुनिक बसची भर पडली असून प्रवाशांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यास मदत होणार आहे. तसेच भविष्यातही अशाच नवीन बसेस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, अशी माहिती यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.